नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। बघा, कधी कधी काय होतं ना की आपला उजवा जो पाय असतो त्या ठिकाणची जी साडी असते ना ती कधी कधी अशी वरती अशी येते किंवा तिथे जास्तीच्या प्लीट्स पडतात। तर हा तुमचा पण प्रॉब्लेम असेल तर यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने साडी नेसायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर अशा दोन चुका तुम्ही करता आणि त्या दोन चुकांमुळे तुमची साडी एकदम वरती जाते किंवा तिथे जास्त प्लीट्स पडतात आणि तुमचा साडीचा जो लुक असतो तो खराब होऊ शकतो। तर आता इथे पहिल्यांदा आपण साडी टक करायला सुरुवात केली आहे। तर साडी टक करण्यापूर्वी इथे पहिल्यांदा मी साडीच्या टोकाला एक गाठ बांधते आणि त्याच्यानंतर साडी टक केलेली आहे। आता पूर्ण साडी आपल्याला व्यवस्थितपणे अशी टक करून घ्यायची आहे आणि साडी जी असते ती पूर्ण पायापर्यंत, म्हणजे आपण जरी उंच चप्पल जर का घालणार असाल तर पहिल्यांदा ती उंच चप्पल आधी घाला आणि त्याच्यानंतर साडी नेसायला सुरुवात करा। किंवा तुम्ही जरी अगदी कमी उंचीची जरी चप्पल घालणार असाल तर तुम्ही काय करू शकता, पायापर्यंत पूर्ण जी साडी आहे ती तुम्ही नेसू शकता। म्हणजे साडी जी असते ती जमिनीला टच व्हायला पाहिजे एवढी तुम्हाला साडी पूर्ण पायापर्यंत अशी घ्यायची आहे। आता इथे आपली साडी टक करून झालेली आहे। त्याच्यानंतर आता साडीचा पदर इथे मी काढत आहे। तर पदराची जी दोन्ही टोकं आहे ते मी एकत्र केली आणि त्याच्यानंतर आता पदर पाठीमागून फिरून हा मी माझ्या डाव्या खांद्यावरती घेतलेला आहे। आता इथे पदराची आपल्याला उंची पाहायची आहे। उंची जी असते ती गुडघ्याच्या थोडासा पदर हा आपला खाली यायला पाहिजे आणि आता उंची आपण बघून झालेली आहे। त्याच्यानंतर आता इथे पदराचे आपल्याला प्लीट्स काढायचे आहेत। तर प्लीट्स काढताना नेहमी तुम्ही डाव्या साईडने सुरुवात करा, कारण की डाव्या साईडने सुरुवात केली ना की सगळे जे प्लीट्स असतात ते अगदी व्यवस्थितपणे येतात। पहिली जी प्लीट असते ती तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची आहे आणि त्यानंतरच्या राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्या मात्र पहिल्या प्लीटच्या मानाने तुम्हाला थोड्याशा छोट्या अशा घ्यायच्या आहेत। तर इथे बघा, सगळ्या ज्या प्लीट्स आहेत आपण अगदी छोट्या छोट्या काढलेल्या आहेत आणि आता इथे सगळ्या प्लीट्स आपल्याला एकत्र अशा करून घ्यायच्या आहेत। समजा तुम्हाला पदर अगदी पटकन घाई गडबडीत काढायचा असेल तर त्याच्यासाठी पण मी अशी वेगवेगळ्या ज्या ट्रिक आहेत त्या दाखवलेल्या आहेत। तर दररोजची साडी कशी नेसायची ह्या व्हिडिओमध्ये मी अशा ट्रिक दाखवलेल्या आहेत, तर तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता। अगदी सोपे ट्रिक आहेत। आता इथे आपल्याला बघा पदर आहे तो रेडी होणार आहे। तर आता सगळ्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत आपल्याला अगदी व्यवस्थितपणे एकत्र करायच्या आहेत। काही ज्या साड्या असतात त्यांचं जे फॅब्रिक असतं ते असं सरकणारं म्हणजे स्लिपरी असतं, त्याच्यामुळे काय होतं की प्लीट्स ज्या असतात त्या सरकू शकतात। तर यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे त्या एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर पदराला पिन लावायचे आहे। पदराला पिन लावताना तुम्ही खांद्याच्या पाठीमागे लावायचे आहे, म्हणजे जेवढा तुमचा हात पाठीमागे जात असेल ना तेवढं तुम्ही ते पिन लावू शकता। आणि समजा ही पिन तुम्हाला लावता येत नसेल तर त्याच्यासाठी पण एक मी वेगळी दोन अशा ट्रिक दाखवलेल्या आहेत, तर त्या पण तुम्ही पाहू शकता ते व्हिडिओ, म्हणजे अगदी सोप्या ट्रिक आहेत। आणि त्यानंतर आता इथे पदराला पिन लावून झालेली आहे आपली आणि आता समोरच्या ह्या प्लीट्स आपण व्यवस्थितपणे केलेल्या आहेत। आता पदर आपला रेडी झालेला आहे। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला साईड फिटिंग करायची असते। तर साईड फिटिंग करण्याआधी आपण जे निऱ्या असतात साडीच्या त्या काढणार आहेत। आता इथे तुम्ही चूक काय करता हे मी तुम्हाला पहिल्यांदा आधी दाखवणार आहे की कशा प्रकारे तुम्ही चूक करता ते। तर इथे चूक काय असते ते मी तुम्हाला सांगते की ज्यावेळी आपण साईड फिटिंग करतो ना त्यावेळी आपण मुख्यतः चूक करतो आणि त्याच्यामुळे तुमच्या जो उजव्या साईडचा साडीचा जो भाग असतो ना तो एकदम असा वरती खेचला जातो। तर आता इथे बघा, पाठीमागून साडी आपली व्यवस्थितपणे अशी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता इथे मी साईड फिटिंगसाठी बघा थोडासा साडीचा भाग सोडलेला आहे आणि आता उरलेला जो साडीचा भाग आहे त्याच्या मी इथे निऱ्या काढत आहे। निऱ्या आपण जशा नॉर्मली काढतो त्याच प्रकारे काढायच्या आहेत। आणि समजा तुम्हाला निऱ्या अशा प्रकारे येत नसतील तर त्याच्यासाठी पण मी वेगवेगळ्या ट्रिक दाखवलेल्या आहेत, तर ते बाकीचे व्हिडिओज तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या ट्रिक तुम्हाला बघायला भेटतील। आता इथे सगळ्या ज्या निऱ्या ते मी काढून झालेल्या आहेत। निऱ्या ज्या असतात त्या आपल्याला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत। आता इथे काय झालं होतं, वरच्या ज्या दोन निऱ्या आहेत त्या व्यवस्थितपणे आलेल्या नव्हत्या, त्याच्यामुळे मी त्या दोन निऱ्यांची एकच अशी मोठी निरी केलेली आहे। आता आधी इथे मी निऱ्या टक करून घेते। तर साईड फिटिंगसाठी जो आपण साडीचा भाग सोडलेला आहे ना तो मी असं निऱ्यांच्या आतल्या साईडने घेतलेला आहे फक्त, आणि आता इथे निऱ्या मी सगळ्या टक करत आहे। आता आपल्या निऱ्या टक करून झालेल्या आहेत। त्याच्यानंतर आता साईड फिटिंगसाठी जो आपण साडीचा भाग सोडलेला आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही चूक काय करता माहिती आहे का, की हा भाग आपण अशा आतल्या साईडने असं बघा वरती खेचून घेतो, तर ती फक्त जी बॉर्डर असते ना साडीची ती फक्त आपल्याला खेचून घ्यायची असते। आपण काय करतो की
बॉर्डरच्या खालचा जो साडीचा भाग असतो ना, तोही आपण असा खेचून घेतो. म्हणजे काय, तर आपण एकदम साडी अगदी आपली चापून चोपून आपल्याला नेसायची असते. त्यामुळे काय होतं ना, की एवढं तो तुम्ही टाईटली तुम्ही ती साडी नेसता ना, की त्याच्यामुळे तुमची ही जी उजव्या पायाकडची जो साडीचा भाग असतो ना, तो असा वरती येतो, खेचला जातो किंवा तिथे जास्तीत जास्त छोट्या छोट्याशा प्लीट्स पडतात. तर यासाठी तुम्हाला ही चूक जी आहे ती टाळायची आहे. मी तुम्हाला अगदी जवळून सुद्धा दाखवणार आहे की ही कशा प्रकारे आता आपण ही चुकीच्या पद्धतीने आपण इथे साडी नेसली आहे, त्याच्यामुळे साडीचा लूक कसा खराब होणार आहे तो. तर आता इथे तुम्ही बघत असाल स्क्रीनवरती तुम्हाला दिसतही असेल साईड फिटिंग मी किती टाईटली केलेली आहे ती. तर आता मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते की अशी साईड फिटिंग केला तर तुमचा कशा प्रकारे प्रॉब्लेम हा येऊ शकतो. तर इथे बघत असाल तुम्ही, हा आपला उजवा पाय आहे आणि उजव्या पायाचे इथे बघा छोटे छोट्याशा प्लीट्स पडल्यात, कारण की आपण साईड फिटिंग कशी तिथलं जे फॅब्रिक आहे ते आपण ओढून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे जो पदर असतो ना, ते पदर पण असा खेचला जातो. मग ही बॉर्डर जी असते ना पदराची आपल्या उजव्या पायाकडची, तीही मग अशी खेचली जाते आणि तिथलं मग सगळा जो लूक असतो तो खराब होतो. आता इथे बघत असाल तुम्ही, ही बॉर्डर आपली खेचली जाते आणि त्याच्यामुळे इथे बघा पाठीमागे पण साडी थोडीशी वरती झाली आहे आणि आपल्या उजव्या पायाकडची पण साडीचे छोटे छोटे अशा प्लीट्स पण पडल्या. पण ही जर बाजू सरळ साडीची बॉर्डर आपण सैल सोडली तर मात्र तो प्रॉब्लेम आपला येणार नाही आहे. तर साईड फिटिंग ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी इतकी टाईटली तुम्हाला साईड फिटिंग इथे करायची नाही आहे. नॉर्मली जशी आपण करतो त्या प्रकारे करायची. आता मी तुम्हाला परत एकदा साईड फिटिंग कशा प्रकारे करायची ती दाखवते. तर आधी पहिल्यांदा आपण साईड फिटिंग बघा, उजव्या कमरेपर्यंतचा साडीचा जो भाग होता तो आपण सोडलेला आहे साईड फिटिंगसाठी आणि त्याच्यानंतर राहिलेला जो साडीचा भाग आहे तो आता इथे मी त्या भागाची निर्या काढत आहे. तर आता इथे आपल्या निर्या बघा काढून झालेल्या आहेत आणि साईड फिटिंगचा भाग मी निऱ्यांच्या आतल्या साईडने असा घेतलेला आहे. आणि आता ह्या निर्या आपल्याला सगळ्या एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत. निर्या आपल्याला व्यवस्थित करून झालं की त्याच्यानंतर आता इथे निर्या मी आधी टक करून घेणार आहे. तर आपण निर्या आहेत तर इथे टक केलेल्या आहेत बघा. आणि त्याच्यानंतर त्या साईड फिटिंग आपल्याला बघा करायची आहे. तर साईड फिटिंग करताना मी तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं आहे, जास्त भाग आपण ओढायचा नाही आहे. तर फक्त साडीची जी बॉर्डर असते ती फक्त वरती अशी खेचून आपल्याला घ्यायची आहे, ती फक्त टाईट करायची आहे. पण बॉर्डरच्या खालचा साडीचा भाग आपल्याला ओढायचा नाही आहे. आता इथे बघा त्याचं मी रोल करत आहे आणि तो मी टक केलेला आहे. आणि समजा इथे साडीचा भाग उरलेला असेल तर तो अशा प्रकारे छोटीशी प्लीट काढायची आणि बस टक करायचं आहे. बाकी काही करायचं नाही आहे. इथे अजिबात तुमच्या प्लीट्स पडणार नाही आहेत. आता आपण अगदी व्यवस्थितपणे ही साडी नेसलेली आहे आणि साईड फिटिंग जी आहे ती पण एकदम टाईटली नाही आहे. मग अशी खूप टाईटली झाली होती, पण आता इथे अजिबात टाईटली झाली नाही आहे. आणि इतकी जर तुम्ही साईड फिटिंग टाईटली करून ठेवलात ना तर तुम्हाला साडीमध्ये उठताना बसताना प्रॉब्लेमही येऊ शकतो. त्याच्यामुळे एवढं टाईटली तुम्हाला साडी जी असते ती नेसायची नाही आहे. तर आता मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघा. आपण साईड फिटिंग आता अजिबात टाईटली केलेली नाही आहे, त्याच्यामुळे आपल्या उजव्या पायावरचा जो साडीचा भाग आहे तो बघा अगदी व्यवस्थितपणे आलेला आहे. वरती असा खेचला पण जात नाही किंवा अशा प्लीट्स पण इथे पडत नाही आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ही जी साडी असते ती नेसायची असते. आता बघा समजा तुम्हाला सिंगल पदर घ्यायचा असेल तर त्यावेळी तुम्हाला साडी कशी घ्यायची आहे तेही मी तुम्हाला आता दाखवणार. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे. तर आता इथे बघत असाल तुम्ही, पूर्ण हा आपला साडीचा जो लूक आहे तो अगदी व्यवस्थितपणे आपला आलेला आहे. साडी पण अगदी आपली व्यवस्थितपणे आलेली आहे. आता इथे मी तुम्हाला सिंगल पदर घेताना काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आता काय होतं ना की ज्यावेळी तुम्ही सिंगल पदर हा अशा प्रकारे घेता हातावरती, तर त्यावेळी तुम्ही चूक काय करता माहीत आहे का, की ही जी आता बॉर्डर आहे बघा आपली माझ्या हातावरती जी साडीची बॉर्डर आहे ती आपण तो जो साडीचा भाग असतो तो एवढा असा वरती आपलं खेचत व आपल्या हातावरती घेतो की त्यामुळे आपल्या उजव्या पायाकडचा जो साडीचा भाग असतो तोही असा त्याच्यामुळे वरती खेचला जातो आणि ती साडी उजव्या पायाच्या इथून वरती येते आणि किंवा तिथे छोटे छोट्याशा प्लीट्स पडतात आणि पूर्ण साडीचा जो लूक असतो तो खराब होतो. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, हा सिंगल पदर घेताना आपल्या खांद्यावरती ज्या ठिकाणी आपल्याला जसा पदर येणार आहे तर त्याच लाईनमध्येच तो पदर आपल्या हातावरती घ्यायचा आहे.
इथे पदर एकदम वरती खाली काहीही करत बसू नका, फक्त हातावरती घ्या. जर तुम्ही अशा प्रकारे टाईटली जर का पदर घेतला तर तुमच्या उजव्या पायाकडे तुम्ही बघत असाल अशा प्रकारे तुमचा जो साडीचा लुक आहे तो दिसणार आहे. साडी जी आहे ती वरती जाणार आहे, पाठीमागून पण जाणार, साईडने पण जाणार आणि अशा प्लीट्स पडणार आहेत. बघा किती खराब दिसत आहे ते. तर अशा प्रकारे साडीचा जो पदर आहे तो टाईटली तुम्हाला घ्यायचा नाही आहे, तर तुम्हाला सैल सोडायचा आहे. तर जेवढा आपल्या हातावरती जो साडीचा पदर येणार आहे त्याच लाईनमध्येच तुम्हाला तो पदर घ्यायचा आहे, टाईटली एकदम घेऊ नका. आता इथे मी पदर जो आहे तो अगदी व्यवस्थितपणे आपल्या हातावरती मी घेऊन बघते आणि मग तुम्हाला समजेल की बघा आपल्या साडीचा पदर अशा प्रकारे कसा येणार आहे तो. तर आपलं पदर बघा मी हातावरती अशा प्रकारे घेतलेला आहे आणि आता आपली साडी जी आहे ती अगदी व्यवस्थितपणे आलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही कोणत्या चुका करता ह्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवलेल्या आहेत. तर ह्या चुका टाळा आणि योग्य पद्धतीत तुम्ही साडी नेसलात तर तुमचा हा प्रॉब्लेम अजिबात येणार नाही आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर चला आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.